कायद्याच्या चौकटीत देखील पक्षांतर बंदीच्या कायद्यात न अडकता चिन्ह आणि पक्षाचं नाव सध्या तरी बंडखोर बंडोबा स्वतःकडे घेऊन बसलेली आहे. स्वतः ज्यांना बंड करून बाहेर काढायला प्रवृत्त केलं त्यांना सामावून तर घ्यावंच लागणार आहे, पण त्यांची ताकद पण दाखवून द्यावी लागणार आहे. अमित शहानी या दोन्ही सहकार्यांना बोलवून तुम्ही किती जागा जिंकू शकाल त्याचं गणित मला कागदावर मांडून सांगा असं सांगितलं असं म्हणतात. जर ते 13ही खासदार निवडून येऊ शकत नसतील तर जागेसाठी आग्रह का करता, का तुम्ही हट्ट धरता असा रोकडा सवाल भारतीय जनता पक्षाने केला असेल. अमित शहांना महाराष्ट्राने अपयश दाखवलेलं आहे. या अपयशाचा डाग धुवून काढण्यासाठी ते आगामी काळात कसे डाव टाकतील ते पाहणं अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार आहे. द पॉलिटिक्स या चॅनेलमध्ये आपलं स्वागत. मी मृणालिनी नानीवडेकर, सहयोगी संपादक सका. आजचा आपला विषय आहे तो महाराष्ट्राच्या अत्यंत उत्सुकतेचा, अर्थातच राजकारणाचा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1.5 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आणि त्यानंतर या दौऱ्यात नेमकं काय झालं या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली. अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे क्रमांक 2 चे नेते आहेत आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा हा यावेळी नेहमीपेक्षा जास्त महत्वाचा ठरलाय. त्याचं कारण आहे महाराष्ट्रातली आघाडी आणि युतीची स्थिती. महाराष्ट्रात नवसा सायाचं बाळ म्हणून भारतीय जनता पक्षाने बॅकअप दिलेलं एकनाथ शिंदे यांचं सरकार सत्तेवर आलं. पाठोपाठ काही महिन्यात अजितदादा पवार या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस समवेत येऊन मिळाले. भारतीय जनता पक्षाने या दोन्ही पक्षांना जे एकत्र घेतलं ते गेल्या काही वर्षांच्या राजकारणाचा एका प्रकारे उत्तर देण्याचा प्रकार आहे. हे उत्तर देणं भारतीय जनता पक्षाने इतकं चोखरित्या बजावलेलं आहे की ही महाशक्ती महाराष्ट्रातली पडद्याआडून घडामोडी करणारी एक सुपर नॅचरल पॉवर झाल्यासारखं लोकांचं मत झालेलं आहे. आता खरं कसं आहे की फुटलेले दोन पक्ष कायद्याच्या चौकटीत देखील पक्षांतर बंदीच्या कायद्यात न अडकता चिन्ह आणि पक्षाचं नाव सध्या तरी बंडखोर बंडोबा स्वतःकडे घेऊन बसलेले आहे. एकनाथ शिंदे खरी शिवसेना ठरले आहेत, अजितदादा पवार खरे राष्ट्रवादी ठरलेले आहेत. आता न्यायालय विधिमंडळात असलेला हा विषय जनतेच्या न्यायालयात जाणार आहे आणि तिथे खरोखर जनता या पक्षांना खरा पक्ष मानते का याची कसोटी लागणार आहे. ही कसोटी मुख्यतः होणार आहे विधानसभेच्या कार्यकाळात, पण सध्याचा अत्यंत महत्वाचा आणि भारतीय जनता पक्षासाठी अतिशय ताकद देणारा विषय आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या लोकसभेच्या जागा जिंकण्याचा. महाराष्ट्र हे 48 खासदार निवडून देणारं राज्य आहे. इथली प्रत्येक जागा भारतीय जनता पक्षासाठी महत्वाची आहे, कारण 400 पार मोदी सरकार जाण्यासाठी इथल्या किमान 30 जागा भारतीय जनता पक्षाला स्वबळावर आणि बाकी एक साधारणतः 10 ते 12 जागा मित्र पक्षांच्या साह्याने मिळायलाच हव्या आहेत. मोदी म्हणतात 400 पार एनडीए आणि 370 भारतीय जनता पक्ष. आता हे जर करायचं असेल तर वास्तव असं आहे की ही निवडणूक पूर्णपणे मोदींच्या नेतृत्वाखाली लढली जाते. अध्यक्षीय निवडणुकीसारखं मोदीत्वावर शिक्का मारण्यासाठी जनता मतदान केंद्रावर कमळाच्या बटनावर जाऊन बटन दाबणार आहे. भारतीय जनता पक्षाला ते कळत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अधिकाधिक उमेदवार कमळ चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात गेलेले हवे आहेत. आज जनतेत मोदींच्यासाठी एक प्रचंड मोठी लाट येऊ शकते असं भारतीय जनता पक्षाला वाटतंय. राम मंदिराचं वातावरण देखील यासाठी अनुकूल आहे. तरी देखील महाराष्ट्रात हा पेपर फारसा सोपा नाही, कारण महाराष्ट्रात मोदी, फुले, शाहू आंबेडकर यांचा वारसा सांगत भारतीय जनता पक्षाला विचारसरणीला विरोध करणारा मतप्रवाह अत्यंत मोठ्या प्रमाणावर मोठ्या ताकदीने सतत काम करत राहिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ज्या घरात जन्मली त्या घराण्याचे वारसदार उद्धव ठाकरे या दोघांना राजकारणात नॉन प्लस करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला प्रत्येक खेळी करायची आहे. त्यामुळे या दोघांच्या
पक्षाची जी फोड केली आहे ती अत्यंत योग्य होती हे तर सांगायचंच आहे. पण ते सांगताना त्या दोन्ही पक्षांना वरचढ ठरणाऱ्या जागा द्यायची भारतीय जनता पक्षाची अजिबात इच्छा नाही. कमळावर जो प्रतिसाद मिळेल तो या दोन चिन्हांवर मिळेल का, याही बाबत निवडणूक निरीक्षकांच्या मनात शंका आहे. अशा वेळेला अगदी सरळ सरळ जे करावं लागणार आहे ते अमित शहा गेल्या 1.5 दिवसात महाराष्ट्रात करून निघून गेलेले आहेत. अमित शहानी या दोन्ही सहकाऱ्यांना बोलवून तुम्ही किती जागा जिंकू शकाल त्याचं गणित मला कागदावर मांडून सांगा असं सांगितलं असं म्हणतात. अमित शहाची कार्यशैली लक्षात घेता निश्चितपणे हे झालं असेल असं आपण म्हणू शकतो. आधी आपण अजितदादा पवारांचं उदाहरण घेऊ. अजितदादा पवार हे अत्यंत उत्तम नेते असले, आक्रमक नेते असले, प्रशासनावर पकड असली तरी काकांचा पक्ष फोडल्यानंतर त्यांना प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीनं टाकावं लागणार आहे. आज ज्या जागा त्यांना हव्या आहेत त्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची बारामती आणि सुनील तटकरे यांची रायगड ही जागा देखील त्यांच्यासाठी सुरक्षित नाही. त्यामुळे ह्या दोन जागांसाठी लढताना आपण अन्य किती जागा लढू शकतो आणि जिंकू शकतो ते सांगा असं त्यांना अमित शहानी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा पाहिजेत असं ते म्हणतात. त्यामागची गणित काय आहेत? शिरूर हवी असेल तर उमेदवार कोण, सातारा हवं असेल तर उमेदवार कोण, परभणी हवं असेल तर उमेदवार कोण, दिंडोरी हवंय तर भारतीय जनता पक्ष विद्यमान खासदार असताना देईल का, गडचिरोलीमध्ये धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस मधून जागा जिंकून येणार असले तरी भाजपला ते चालणार आहे का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना शोधावी लागणार आहेत. त्याहून महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या 13 खासदारांना उमेदवारी देणं हे एका अर्थाने त्यांचं कर्तव्य आहे. पण या 13 खासदारांबद्दलच्या भावना फारशा अनुकूल नाही. भावना गवळीच आपण पहिलं उदाहरण. त्यांच्यावर काही कारवाई होत होती म्हणून त्यांनी पक्ष बदलला असं म्हणतात. बाजू बदलली पक्ष बदलल्यापेक्षा. त्या पुन्हा निवडून येतील का? इलेक्टिव्ह मेरिट या 13 किती जणांना आहे? हा प्रश्न अमित शहांनी या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ त्याचं उत्तर काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जर ते 13ही खासदार निवडून येऊ शकत नसतील तर जागेसाठी आग्रह का करता, का तुम्ही हट्ट धरता, असा रोकडा सवाल भारतीय जनता पक्षाने केला असेल. भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे. त्यामुळे अमित शहा गेले तरी जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. जागा अजून घोषित झाल्या नाहीत. खरं तर निवडणुकीला अजून वेळ आहे, अजून घोषणाही झालेली नाही. पण या जागा घोषित न होण्याचं आणि तिढा न सुटण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाला स्वतः ज्यांना बंड करून बाहेर काढायला प्रवृत्त केलं त्यांना सामावून तर घ्यावंच लागणार आहे, पण त्यांची ताकद पण दाखवून द्यावी लागणार आहे. ही ताकद दाखवून देऊन भारतीय जनता पक्षाला किती फायदा होऊ शकतो यावर हे गणित आहे. अमित शहा एक अत्यंत उत्तम सर्जन असल्यासारखं नको तो भाग कापून टाकतात. पण सहकारी पक्षांबाबत असं सरळ सरळ करता येणार नाही याची त्यांनाही जाणीव आहे. फुटून निघालेल्या दोन्ही घटक पक्षांना आगामी काळात निवडणूक आयोगाची मान्यता मिळेल इतकी मतं मिळणं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या बांधणीत याकडेही भाजपला लक्ष द्यावं लागणार आहे. अमित शहा अत्यंत दमदार पावलं टाकतात, ती लोकांना आवडत नाहीत, त्यांची आक्रमक भाषा आवडत नाहीत. पण सहकार्यांना बरोबर घेऊन चालताना रोकडा सवाल हाच असतो की एवढं सगळं करून जागा किती जिंकणार. हा प्रश्न अमित शहा महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या मनात टाकून निघून गेलेले आहेत. त्याची उत्तरं काय येतील, याचं अंतिमता फलित काय असेल, जागा वाटप काय होईल, या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला आगामी काळात लक्ष द्यावं लागणार आहे. आता मात्र एक सरळ आहे, मराठा आंदोलनामुळे, ओबीसींच्या उठावामुळे किंवा ओबीसींनी दाखवलेल्या अस्मितेमुळे महाराष्ट्राचं जे काय जातीय वास्तव निर्माण झालेलं आहे त्यातूनही अधिकाधिक जागा कशा जिंकता येतील याची अमित शहांनी तयार केलेली एक काहीतरी उत्तरपत्रिका आहे. त्या उत्तरपत्रिकेमध्ये हे दोन पक्ष कुठे बसतात यानुसारच जागा वाटपाची अंतिम संख्या जाहीर केली जाईल. हा प्रश्न झाला त्यांच्या दोन सहकाऱ्यांबद्दलचा.
भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असल्यामुळे, स्ट्राईक रेट जास्त करायचा असल्यामुळे ते 32 ते 36 जागांवर उमेदवार टाकतील असं दिसतंय. हे उमेदवार टाकताना काही ठिकाणी चेहरे बदलावे लागतील का? भारतीय जनता पक्ष अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी तिथल्या तिथल्या चेहऱ्यांना बदलवत असते. साधारणतः 40% उमेदवार भारतीय जनता पक्ष देशभर बदलतो असं म्हणतात. महाराष्ट्राला याची किती झळ पोहोचेल, महाराष्ट्रातले किती खासदार घरी बसून नव्या चेहऱ्यांना संधी देतील, याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. खरं तर अमित शहा महाराष्ट्रात जे काय आले होते ते सहकारी पक्षांना त्यांच्या ताकदीची वास्तविकता दाखवून देण्यासाठीच आले होते असं म्हणायला कोणतीही हरकत नाही. अमित शहा ते काम करून गेलेले आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते देखील दिल्लीला जाऊन आलेले आहेत. त्या नेत्यांना देखील विश्वासात घेतलं जाणार आहे आणि आगामी निवडणुकीत जागा कशा जिंकता येतील याकडे लक्ष देण्यासाठी डाव आखले जाणार आहेत. मवियाकडे पण आपल्याला यावेळेला लक्ष द्यावं लागेल. मवियानी पहिलाच उमेदवार जो छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरसाठी घोषित केलेला आहे अनौपचारिकरित्या, तो ताकदीचा उमेदवार आहे. शरद पवार अशा पद्धतीने जर एकेका जागेवर लक्ष देणार असतील तर अमित शहाना त्यांना उत्तर देणारी व्यूहरचना आखावी लागेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत अमित शहानी शरद पवारांबद्दल जे काय विधान केलं होतं आणि जी काय ईडीची नोटीस त्यांना पाठवली गेली होती, त्यानंतर महाराष्ट्राचं चित्र बदललं. पावसात पवार साहेब भिजले ते त्याच सुमारास. त्यामुळे एका अर्थाने अमित शहाना महाराष्ट्राने अपयश दाखवलेलं आहे. या अपयशाचा डाग धुवून काढण्यासाठी ते आगामी काळात कसे डाव टाकतील आणि किती जागा सहकारी पक्षांना देऊन जिंकवून आणू शकतील ते पाहणं अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार आहे. कदाचित येत्या 2-3 दिवसात त्याची उत्तरं मिळू शकतील. नमस्कार.